ती कमी ह्याच्यात ती वापरात येऊ शकते. त्याच्यानंतर आपण पालकमंत्र्यांच्या मागे लागून त्यांनी आपल्याला 1 कोटी द्यायला म्हणाले होते, त्याच्या मागे अजून ते काम एक महत्वाचं पुढचं सगळं अद्यावत करण्याचं. त्याच्यानंतर आपण ब्रिजमध्ये काय झालं, ब्रिजमध्ये ठोकमधून खरं म्हणजे ब्रिज एवढं मोठं कोण घेत नसतो, पण त्यावेळेची गरज विधाते साहेबांचा आग्रह, मिलिंद शेठचा आग्रह, बिलालचा आग्रह, आपण मुरादपूर पहिल्या त्यांनी मला सांगितलं 7 कोटी द्या, 7 कोटी आपण दिले. मग म्हणाले अजून 5 कोटी द्या, 5 कोटी आपण दिले. मग परत म्हणाले अप्रोच नाही होत आहे, अप्रोचला पैसे हवेत, ते आपण परत 6 कोटी दिले. आणि एवढं करून अजून त्याचं काय ते 1.25 कोटीचे 2 कोटी, 2 कोटी टोटल सगळं होऊन राहतात. तर ती देण्याची व्यवस्था बऱ्यापैकी आपण केली. म्हणजे ब्रिज 100% पूर्ण होण्याची सर्व बाजूने आपण प्रयत्न केले. बाकी सामाजिक क्षेत्रातले जे ज्यांची कामं आहेत, हॉल आहेत, कोणाचं काय ती घेतली. 3 ग्राउंड पण आपली झाली. म्हणजे ह्याचा गोलकोट आणि पवन तलाव. आता पवन तलाव अजून आपल्याला अद्यावत करायचं आहे की जे खूप चांगल्या पद्धतीने तिथं होईल. जसं जसं तिथं पीच पासून ते जसं केलं तसं बाकी सुद्धा ते अपडेट करायचे. काही मशिनरी नगरपालिकेने घ्यावी अशी त्यांनाही आम्ही सांगितले. उदाहरणार्थ रोलर छोटा, त्याच्यानंतर ग्रास मुव्हर आता मी आणला एक्सपोर्ट तिकडून इम्पोर्ट केला की ग्राउंडसाठी तो वेगळा असतो, ट्रॅक्टर माउंटेड आहे तो. तुम्हाला कदाचित तो स्वस्त मिळेल तुमचं काय ते रेट कॉन्ट्रॅक्टमध्ये. म्हणजे ती जर साहित्य आली साधन सामुग्री तर क्रिकेटचं ग्राउंड एक खूप चांगल्या पद्धतीनं विंध्यवासिनीचं नाही आपलं खालचं गांधारेश्वरचं आपलं 2 कोटीचा प्रस्ताव बऱ्यापैकी TS होऊन मंजुरीच्या ह्याच्यात आहे. फक्त नव्याच आमदारांना आता पैसे दिले आत्ताच्या ह्याच्यात, फक्त नवीन म्हणजे फर्स्ट टर्मवर. त्यामुळे ते राहिले, त्याची पण मंजुरी लवकरात लवकर आम्ही आणतो. इमारतीसाठीचा प्रस्ताव 30 कोटीचा आहे. बऱ्यापैकी तो फुलफिल होत आलेला आहे, म्हणजे पूर्ण करायचे आणि होईल. या बजेटमध्ये कदाचित पैसे आपल्याला मिळून जातील. ग्रॅव्हिटीची योजना चालू आहे, त्याची काय पूर्तता आहे, कुठं अडचणीत आहेत, काय आहेत ते आम्ही मीटिंग परत सोमवारी लावतोच त्याची त्या संबंधित. अशा चालू आहेत सगळी कामं. सगळी रस्ता दुरुस्तीकरणाचं आपण 150 वर्ष आपल्या नगरपालिकेला होत आहे म्हणून आपण तो बहादूर शेख ते चिंचनाक्याचा प्रस्ताव ह्याने करून इथपर्यंत होऊ शकतो. म्हणजे फार मोठं न पाडापाड कर, तर त्यासाठीचाही प्रस्ताव दिलेला आहे. आणि अजितदादांचा एक जनसंवाद आणि परिवार यात्रा या निमित्ताने चिपळूणला लवकरात लवकर ते येणार आहे. त्या दिवशी कुठची जाहीर सभा न होता चिपळूण शहरातल्या काही विकास कामं, काही ॲक्टिव्हिटी, काही जणांना भेटी, काही कामगार. आता उद्या मगाशी यांनी कामगारांचा असा प्रश्न सांगितला. एखाद्या कामगाराकडे ते कुठच्याही घरात सांगतील त्याच्याकडे जेवणाची पण व्यवस्था, तो जे जेवतो तसंच ठेवती. म्हणजे एक संवाद करून सगळ्या लोकांच्या समस्यांना एक पुरा दिवस आणि एक दिवस परिवार मिलनचा कार्यक्रम. आज मला वाटतं काल हडपसर किंवा या परिसरात होता, असा एक दिवस तो दिला. तर बरीचशी त्यांना ही कामं सांगून आम्ही ह्या बजेटला ती पैसे देण्याचा प्रयत्न करतात. दुसरा आपल्याकडे माहिती आपल्याला नलावडा बंधारा एकच झाला, पण त्याचा इफेक्ट खूप चांगल्या पद्धतीने तसं आता बहादूर शेखचं एक वॉल आहे, मुरादपूर नाही आहे, मापातल्या 2 आहे. आणि नंतर सीओनी मला हे केलं की नाईक कंपनीजवळ होणं खूप गरजेचं आहे. तर नाईक कंपनीचा पण आपला प्रस्ताव गेला आहे. आणि काही लोकांची मागणी नलावडा बंधाऱ्याची लांबी अजून एक पुढे वाढवायची 70 मीटर का 100 मीटर, मला आता एक्झॅक्ट माहीत नाही. तर तो ह्या 2 फायली पण आपण तिथं गेलो, त्यातल्या 3 क्लिअर होत झाल्या दीपक साहेबांची. तर ह्या 2 आता पाठोपाठ होऊन जातील. आणि ह्या अनुषंगाने मोडक समितीचा जो अहवाल आता एक्सपेक्ट केलेला आहे, तर त्यामुळे चिपळूणला पूरमुक्त करण्याचे ज्या उपाययोजना आहेत त्याला एक चांगली संधी मिळेल. आपण तो जो प्रोजेक्ट आहे 2300 कोटीचा प्रस्ताव तो कशा पद्धतीने आहे त्याला तुमच्याकडे मी प्रेझेंटेशन, खरं म्हणजे आम्हाला वेळ झाला, आता हे नेमकं इलेक्शन डिक्लेअर झालं, ह्याच्या आधी तो दाखवायचा होता. म्हणजे त्यातून कोणी ते वेगवेगळे असं नसतं म्हणजे आपल्याला,
पण तरीही तो आपण लवकरात लवकर इरिगेशन डिपार्टमेंटने आपण सगळे ज्याला कोणाला यायचंय त्याला शंका किंवा सूचना असतील त्या सगळ्या ॲक्सेप्ट चांगल्या असतील त्या ते घेतील विचार. तर तो एक आपला चांगला प्रस्ताव होईल, 100% होईल मला विश्वास आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जे कॅनॉलचं पाणी वेस्टेज होतं हे वेगळ्या पद्धतीने, जे टेक्निक आहे वेगळं त्या पद्धतीने धामणवणे आणि तेरव अशा 2 ठिकाणी मोठ्या टाक्याने ते पाणी जर उचलून नेलं आणि तिकडची गावं पण होतील आणि पुराच्या वेळी ते पाणी तिकडं लिफ्टिंगसाठी पण खूप चांगली त्याच्यातनं मार्ग. तो प्रस्ताव जलसंपदाकडून आता पुण्याच्या ऑफिसवरून आता चालू आहे, कारण याला खूप वेळ लागतो, खूप पाठपुरावा करावा लागतो. त्याचंही प्रेझेंटेशन एक साधारण प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायची त्यांना ऑर्डर आली त्या कंपनीला की आपण ते प्रेझेंटेशन करणार, कारण ते वर्ल्ड बँक त्यांना पैसे देणार, त्यांना पैशाचा फारसा हो की आपल्याला त्यांचं मला पत्र आलंय. त्यामध्ये नाले परे गटारे यांची गाळ काढणं आहे, त्याच्यानंतर विविध ठिकाणी भिंतींच्या रिगार्डिंग पण आहे. आपल्या शहरात आपण केलं बिल्डिंग खाली, आता इथं खेतीतला एक विषय, एक आपण 1 कोटीची आपण घेतली पण दुसऱ्या पद्धतीने अजून घेतले 4 कोटीचा प्रस्ताव 4 कोटीचा प्रस्ताव दिला, 1 कोटी मंजूर झाले. डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.